नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. 19 जून पासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंड मधील 18 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जून पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे. प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामही तोडण्यात येत आहे. या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, RCC इमारतीचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडांवरील गोडाऊनचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे. हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावर ही कारवाई सुरू आहे. तसेच खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली आहे. दरम्यान शीळ येथील MK कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 21 इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. त्यापैकी 18 इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू आहे. परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर, ब्रेकर तर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येतोय. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईची आकडेवारीचा तक्ता जाणून घेऊया. 19 जून ते 3 जुलै पर्यंतची ही आकडेवारी आहे. नौपाडा कोपरीमध्ये 10 तर दिवामध्ये 28, मुंब्रामध्ये 15, कळवामध्ये 12, उथळसरमध्ये 11, माझीवाडा मानपाडामध्ये 20 तर वर्तकनगरमध्ये 14, लोकमान्य नगरमध्ये 10, वागळे इस्टेटमध्ये 4 अशी एकूण 124 अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्यात आले आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यासह भाजपचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 मध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. तर 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅट्रिक पूर्ण केली. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50,000हून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर आता त्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कधीच रवी दादा नाही आगे बढो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढो नाही, फक्त भाजपाच आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो. हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही. त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत, कारण या पार्टीनेच मला मोठं केलंय आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही. आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो. आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे. आणि या 2029 कडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे, त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे. तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचं आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही. येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया. धन्यवाद. 2 दिवसापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात एका मराठी तरुणाला मोबाईल रिचार्जवरून झालेल्या वादातून मोबाईल दुकानातील 3 ते 4 परप्रांतीयांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याला
रक्तबंबाळ करण्यात आलं, गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना कार्यालयात बोलावून जाब विचारत माफी मागायला लावली। तसेच मारहाण झालेल्या मराठी तरुणानंही त्या कामगारांच्या कानशिलात यावेळी लगावली आणि यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली। ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण राहतो। तो दररोज कामानिमित्त ठाणे स्थानक येथून प्रवास करतो। सोमवारी रात्री 8 वाजता ठाणे स्थानकातून लोकमान्य नगरला आपल्या घरी जात होता। त्यावेळी मोबाईलमधील रिचार्ज संपला। यामुळे तो ठाणे स्थानकाजवळील मोबाईल दुकानात गेला। दुकानात त्याला बराच वेळ ताटकट उभं राहावं लागलं आणि काही वेळानं रिचार्ज नाही असं उत्तर दुकानदारानं त्याला दिलं। त्यावरून त्याचा दुकानदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील 3 ते 4 परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली। या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला। याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी त्याला तातडीनं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले आणि यानंतर त्याच्यासोबत नौपाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रारही दाखल केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली। मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समजतंय। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला। तिथे मारहाण झालेला मराठी तरुणही उपस्थित होता। त्याने मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कानशिलात लगावली। यानंतर कामगारांनी तरुणांच्या पाया पडत माफी मागितली। तसेच कान पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचं सांगितलंय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। षणमुख पुजारी है। मैंने कल थोड़ा अपने दुकान पे थोड़ा सा लड़ाई हो गया इनके साथ में, तो मैंने इनको थोड़ा सा मारा। तो आइंदा से मैंने ऐसे गलती नहीं करूंगा। सॉरी, मुझे माफ कर दो। पुढे तू बोल पहिले तुझं नाव नाव सूरज वैसे बोल काम सूरज पूरा ठीक से पकड़ सूरज या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।